अंबरनाथ नगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम सभापती शैलेश भोईर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत चुरशीच्या लढतीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत विजयी झालेले शिवसेनेचे नगरसेवक शैलेश भोईर यांची थेट सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून विषय समिती आणि सभापतीपदांच्या निवडणुका रखडल्या होत्या। अखेर या निवडणुका पार पडल्यानं आता पालिकेच्या कामकाजाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान शहरात यापुढे होणारी सर्व विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत यावर आपला भर राहणार असल्याचे सभापती शैलेश भोईर यांनी सांगितले। तसेच प्रत्येक विकास कामाच्या ठिकाणी ते काम कोणी केले, कोणत्या निधीतून करण्यात आले यासह कामाची माहिती असलेला फलक लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी दिघे साहेब, म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आमदार बालाजी किनेर साहेब, आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, शहर प्रमुख अरविंदजी वायेकर साहेब आणि आमचे पूर्ण महायुतीचे जेवढे सगळे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर माझ्या पक्षांच्या वरिष्ठांनी सगळ्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो की मी पहिल्यांदा निवडून आलो आहे। पहिल्यांदा निवडून आल्यानंतर जे पहिलाच सभापती निवडणूक झाली त्याच्यात मला देखील अपेक्षा नव्हती की मला कोणतं सभापती पद मिळेल, परंतु माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जे बांधकाम सभापती पद दिले तर त्या दृष्टीने मी शहराच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न करणार। हो, निश्चितच, कारण याच्यापूर्वी आम्ही फक्त प्रभागासाठी काम करायचो आणि ज्यावेळेस आता आम्ही सुरुवात केली काम करायला, जेव्हा बांधकाम सभापती आलो तर शहरातील प्रत्येक ठिकाणावरून मला व्हॉट्सअपला मेसेज येतात। आता मध्ये आम्ही जो खड्ड्यांचा विषय होता तर रात्री जो ओव्हरब्रिजवर येण्याचा नागरिकांना त्रास होता आम्ही ते मास्टरिंग पद्धतीने केलं, परंतु ही आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी, मी असेल, आमचे नगराध्यक्ष मॅडम असतील, आमचे उपनगरातील सभापती किंवा सगळ्या नगरसेवकांची आता ह्यावेळेस झालं, जेणेकरून आम्ही आता पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वर्षी तरी नागरिकांना या खड्ड्यापासून त्रास झाला नाही पाहिजे याचं आम्ही काम करणार आहोत। कचऱ्यावर लक्ष घेणार आहे। आता 2-4 दिवस झाले थोड्याफार प्रमाणात नागरिकांचं ज्या स्ट्रीट लाईटचा विषय त्याच्याबद्दल तक्रारी असतात, जेणेकरून ज्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या मुख्य करून ज्या भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही प्रायोगिक म्हणजे मुख्य तत्त्वावर ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना दिलासा देण्याचा होणार। त्यानंतर जबाबदारी आपल्याला भेटलेली आहे शहराची, परंतु शहरातील काही निविदा आहेत ते 40% 45% बिलोनी आलेले आहेत, त्यावर आपण काय उपाययोजना करणार? हो, नक्कीच। आता जे आपले टेंडर 39-40 टेंडर झाले, त्यानंतर परत मला वाटतं 10 झाले, 50 टेंडरमध्ये सगळे टेंडर मला वाटतं 22% पासून 85% पर्यंत बिलोनी गेलेले आहेत आणि आम्ही नगरपालिकेमार्फत त्यांना पत्र देखील दाखल केलेलं व तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता। तर सगळे जे निविदाधारक कंत्राटदार कंपनी आहेत त्यांनी असं स्पेसिफिक उत्तर दिलं की आम्हाला या रेटमध्ये काम परवडतंय, पण ते करणार जरी असले तरी मी आज तुमच्या माध्यमातून आमचे बांधकामचे इंजिनियर असतील, सिटी इंजिनियर तडवी साहेब असतील किंवा खालचे जे सगळे इंजिनियर असतील आणि कन्सल्टंट असतील यांना देखील मी एक आदेश देणार आहे की ह्या ज्या निविदा एवढ्या कमी प्रमाणात झाल्या तर त्या प्रमाणात जी कामाची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता टिकलीच पाहिजे। आणि प्रत्येक वेळेस अजून एक तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ह्या नवीन जी कामं सुरुवात होती आम्ही त्या ठिकाणी त्या कामाचं नाव, काम करणारी कंपनी आणि तुम्ही किती टक्के बिलोनी काम केलं याचा एक फलक देखील लावणार, कारण जेणेकरून तिथल्या सगळ्या नागरिकांना समजलं पाहिजे की हे आपल्या वार्डातला हा रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी प्रॉसेस आहे आणि हे काम चांगलं झालं पाहिजे। आणि मी तुमच्यामधून पुन्हा एकदा नागरिकांना देखील आवाहन करेन की ज्या ज्या ठिकाणी अशी कामं चालू असतील आणि तुम्हाला वाटेल की हे काम अयोग्य होतंय त्या संदर्भात नागरिकांनी त्याच्या तक्रारी माझ्याकडे आणून द्याव्यात, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल।